नमस्कार. मी आशा जोशी. मनाची गुंफी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचं माझं अनुभव कथन आहे ते नीरजा या पिक्चरच्या वेळचे फोटोग्राफर अतुल कसबेकर. साधारणपणे फोटोग्राफर यांची एक मोठी टीम असते आणि प्रत्येक शूटिंगच्या वेळेला सगळी टीम सतत काम करत असते. लाईट्स, अँगल सगळं ते बघतात. नीरज या पिक्चरचं जवळजवळ 50 ते 60% हे म्हणजे मॅक्झिमम जे काम याचं संबंध एरोप्लेनमध्ये झालेलं आहे. मुख्य क्लायमॅक्स आहे, मुख्य जे कथानक आहे ते सगळं एरोप्लेनमधलं आहे. आणि तिथे फोटोग्राफरची सगळी टीम नाही येऊ शकत. नेहमीची जी आपण काम करताना सातत्याने बघतो ती त्यावेळेला नव्हती. एरोप्लेनमध्ये पॅसेंजर्सच्या एंट्रीपासून ते त्यांच्या सुटकेपर्यंत हे सगळं काम हे फोटोग्राफर करतो. पण त्याला तिथे जागाच नसते. त्या एरोप्लेनमध्ये खूप कमी जागा असते आणि त्याच्यामुळे त्याचे असिस्टंट येऊ शकत नाही. ते अतुल कसबेकरने सगळं काम केवळ 1-2 माणसांच्या मदतीने केलं. खरंच त्याचं कौतुक करण्यासारखं आहे. ती फोटोग्राफी विशेष आहे कारण ती खूप महत्त्वाची होती. आता त्यावेळेला त्याला जागा एरोप्लेनमध्ये म्हणजे एरोप्लेनच्या एंट्रन्सनंतर लगेचच मधली जी रांग असते 4 जणांची तिकडेच त्याला फक्त जागा होती आणि तिकडेच माझी सीट होती 2 नंबरची. माझा नातू झालेला आणि आम्ही असे बसलेलो होतो. तेव्हा तिथे तो जवळच तिकडे फोटोग्राफी करत होता आणि त्याच्यामुळे माझी त्याची खूप चांगली ओळख झाली. आणि आश्चर्य म्हणजे की तेवढ्या कमी जागेमध्ये सुद्धा त्याने अतिशय उत्कृष्ट अशी फोटोग्राफी केली. त्याच्यामध्ये एंट्रन्सच्या वेळेला जरासा थोडीशी जागा होती. त्याला वेगळे लॉंग शॉट्स, क्लोजअप सगळे घेता येत होते. पण जेव्हा अतिरेकी येतात त्यांच्या एंट्रीपासून म्हणजे पहिल्यांदा मुंबईहून विमान सुटतं, ते दिल्लीला लँड होतं. ते लँड झाल्यानंतर तिकडे अतिरेकी जबरदस्तीने 4 जणं घुसतात आणि तेव्हापासून त्यांचा आरडाओरडा सुरू होतो आणि धाकदपटच्या सगळे टेररिस्ट 4 जण असतात. ते सगळ्या प्लेनमध्ये सतत फिरत असतात, आरडाओरडा करत असतात. सगळ्यांना गन पॉईंटवरती धाकदपटशा दाखवत असतात. एअर हॉस्टेस घाबरून जातात. त्या सगळ्या गडबडीमध्ये ते जे त्यांनी शॉट्स घेतले ते प्रत्येक अतिरेक्याच्या चेहऱ्यावरची रेषानरेषा, त्यांचं क्रौर्य, त्यांचं आरडाओरडा, रागीटपणा सगळं दिसत होतं. आणि 4ही जण वाटेल तसे फिरत होते, कुठेही जात होते, गन पॉईंट्सवरती आरडाओरडा करत होते. हे सगळं अतुलनी अगदी चांगल्या पद्धतीने शूटिंग केलं. खरंच त्याचं कसब हे वाखाणण्यासारखंच आहे. त्या ठिकाणी ते जातात, ऑर्डर्स करतात. एअर हॉस्टेसना सांगतात सगळ्या पॅसेंजर्सचे पासपोर्ट जमा करायला. माझा आणि माझ्या नातवाचा पासपोर्ट घेतल्यानंतर लगेचच ते माझ्या नातवाला खूप त्रास द्यायला सुरुवात करतात. मारतात, धाकदपटशा दाखवतात. त्यावेळेचे आमचे क्लोजअप्स आणि हे त्यांनी अप्रतिम घेतले.
पण सांगायची गोष्ट अशी की तो त्याचं तर काम करतच होता, पण माझ्याही प्रत्येक शॉटनंतर तो माझ्या कामाची ॲक्टिंग चांगलं होतं आहे अशी पावती देत होता. मला खरंच कौतुक वाटलं त्याचं. त्याचा अनुभव दांडगा होता. माझा तो बॉलिवूडचा फक्त पहिलाच पिक्चर होता. त्याच्यामुळे त्यांनी स्वतः जेव्हा मला सांगितलं चांगलं काम होतं आहे, तेव्हा मला खरंच खूप बरं वाटलं आणि कामाला हुरूप आला. प्रत्येक शॉट 7-8 वेळा तरी घेतला जायचा, वेगळ्या अँगलनी, वेगळ्या हाईटनी, आणि ते सगळं काम तो न कंटाळता, कुठेही तक्रार न करता सातत्याने करत होता. मला खरंच कौतुक वाटलं. एरवी त्यांना एवढी मदत असते बाकीच्यांची, पण यावेळेला सगळं त्याला स्वतःलाच करायला लागत होतं. दुसरं म्हणजे टेररिस्ट जेव्हा फायरिंग करायचे त्यावेळेला त्याला त्याचा कॅमेरा पण सांभाळायला लागायचा, कारण तो खूप महत्त्वाचा होता. पण त्याच्याहीपेक्षा त्याला त्यावेळेला फायरिंगच्या वेळेला आरडाओरडा, धूर धूळ धूळ धूर धुरळा असं सगळं उडत होतं, काचा फुटत होत्या. यावेळेला त्याला कॅमेरा सांभाळायला खूप अवघड जात असेल, पण ते त्यांनी केलं, यशस्वीरित्या केलं. त्यांचं जेव्हा रेस्क्यू होतं किंवा त्याच्यासाठी जेव्हा प्लॅस्टिकची स्लाईड लॅडरच्या ठिकाणी लावली जाते आणि सगळ्या पॅसेंजर्सना बाहेर काढलं जातं, त्याही वेळेला कुठेही आरडाओरडा न दिसता पण जीवाच्या आकांताने पळणारे पॅसेंजर्स घाबरलेले, असं सगळ्या भावनांचं सगळं चित्रीकरण त्यांनी अगदी छान व्यवस्थित केलेलं आहे. मुख्य म्हणजे कमी जागेत आणि कमी मदत असतानासुद्धा त्यांनी ते खूप यशस्वीरित्या केलं आहे. हे खरंच कौतुक आहे त्याचं. त्याच्यानंतरसुद्धा बरेच शॉट झाले. सगळे एरोप्लेनमधनं सुटका झाल्यानंतर तिथे नीरजा एअर हॉस्टेस ती खाली येते, तिच्याजवळ तिथे मी उभी असते. नंतर एअरपोर्टमधनं व्हीलचेअरमधनं बाहेर काढताना त्यावेळेला सगळ्या वेळेला त्यांनी मला नेहमी प्रोत्साहनच दिलं, नेहमी कौतुकच केलं. मला खरंच त्याच्या कौशल्याचं कौतुक वाटतं आणि कसं तो करू शकला हे खरंच आश्चर्य आहे. कारण अजिबातच जागा नसते, त्याचं सगळे केबल्सचं जंजाळ पसरलेलं असतं. एरोप्लेनमधलं सामान, बॅगेज तेही असतं. त्या सगळ्या फायरिंगच्या आणि शूटिंग त्यांनी ते केलं आहे, ते खरोखर अविस्मरणीय आहे आणि कौतुकास्पदही आहे. त्याचा म्हणजे त्यांनी जे माझं कौतुक केलं ते तात्पुरतं नव्हतं असं मला नंतर लक्षात आलं. कारण नीरजा पिक्चरचं हे शूटिंग एरोप्लेनवरचं जवळजवळ 15 दिवस एरोप्लेनवरचं शूटिंग झालं आणि त्याच्यानंतर सगळं शूटिंग संपल्यानंतर महिन्याभराने मला जवळ त्याचा फोन आला. मी अतुल कसबेकर बोलतो आहे आणि माझ्या तुम्हारी सुलू हा विद्या बालनचा पिक्चर आहे, त्याच्यासाठी त्यांनी मला कॉल केला होता की तुम्हाला रिसेप्शनिस्टचा रोल करायचा आहे. मी त्याला सर रिसेप्शनिस्टचा रोल तुम्ही मला देत आहे, पण माझं वय तुम्हाला माहिती आहे का, आय एम 70+. तर तो म्हणाला हो नाही माहिती आहे मला आणि आम्हाला माहिती आहे ते, आणि अशीच व्यक्ती आहे मला रिसेप्शनिस्ट म्हणून. मग मी त्याच्याकडे त्या शूटिंगसाठी पण गेले. ते पण शूटिंग 3 दिवस झालं. तेव्हा मी त्याला सहज म्हटलं की नीरजा पिक्चर खूप छान झाला आहे, पण त्यावेळेचं शूटिंग किंवा क्लिपिंग माझ्याकडे काहीच नाही आहे.
तर तुमच्याकडे काही मिळू शकतील का माझे काही शॉर्ट्स वगैरे? तर अहो आश्चर्य की त्यांनी मला अ, एक मेकिंग ऑफ नीरजा हे मॅगझिन एक होतं की तो सेट सगळा एरोप्लेनचा कसा तयार झाला त्याच्याबद्दलची माहिती आणि कसा पिक्चर तयार झाला त्या मेकिंग ते सगळं मॅगझिन मला दिलंच, पण त्याच्याशिवाय नीरजा पिक्चरची CD सुद्धा दिली. मला खरंच कौतुक वाटतं. मला अशीच एका कामातनं दुसरी कामं अशी मिळत गेली. थँक्यू अतुल. थँक्यू व्हेरी मच अँड कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर युअर नाईस शूटिंग अँड आय हॅड ए चान्स टू वर्क विथ यू. मला खरोखर खूप बरं वाटलं की अशा एका मोठ्या पिक्चरचा आपल्याला सहभाग होता आलं. हे खरंच मी माझं भाग्य समजते. थँक्यू अतुल. थँक्यू व्हेरी मच.